आज आपण तळणीचे मोदक करूया। मी खोबरं किसून घेतलंय, थोडं परतून घेऊया तूप टाकून। जास्ती नाही, 1-2 चमचे तूप टाकायचं। मेल्टेड तूप होतं माझ्याकडे। ही 1 वाटी खोबरं आहे, ही अर्धी वाटी गूळ आहे। गूळ खोबऱ्यामध्ये वितळून घ्यायचं। हे आपलं सारण, यात वेलची आणि जायफळ पावडर टाकायची। तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता, पण आमची पारंपरिक जी पद्धत होती त्यात गूळ खोबरं आणि वेलची आणि जायफळच असायचं। तुम्ही टाकू शकता ड्रायफ्रूट्स, असं काही नाही। हे बघा, आपलं गूळ वितळं झालंय, ऑलमोस्ट वितळलंच आहे ते। अजून 1-2 मिनटं, कुठे कुठे असतील थोड्या गुठळ्या त्याही होतील। कलर बघा चेंज झालाय। आता ह्यात थोडी वेलची पावडर, हे बघा वेलची इलायची टाकली, आणि थोडं जायफळ, डन झालंय। हे बघा, हे पीठ मळलेलं मी 10 मिनिटापूर्वी। गव्हाचं पीठ 1 वाटी आणि अर्धा वाटी मैद्याचं पीठ, मिक्स पीठ घेतलंय। जास्ती करायचे असेल जास्तीही करू शकता, मी सोपं वाटावं म्हणून मी आपले तुम्हाला दाखवते। आणि कसं एक साईडचे आणि हाताने ते गोल केले ना की ते जाड बारीक असे होतात, हे कसे एकसंध होतात, खायला पण चांगले लागतात। हे मी करून ठेवले। आता 21 करते आणि मग भरायला घेते। एक सॅम्पलचा मोदक हा बघा बनवलाय, दाखवते मी तुम्हाला। अशी चपातीसारखी करा मोठी, आणि त्याच्या पुऱ्या करून ठेवा। हे बघा अशा पुऱ्या, आणि मग मोदक भरायला घ्या, म्हणजे पटापट होतील आणि सोपे पण वाटतील। पण सोपं सोपंच दाखवायचं आहे की नाही, सगळ्यांना जमलं पाहिजे ना। हे बघा, एका ह्याच्यात 7 होतात, 3 लाट्यामध्ये 21 होतात, कळलं? हे बघा, ही बघा, ही बघा, हे बघा, अशा जवळ पाकळ्या करा। आपले मोमोज असतात ना, अगदी त्याप्रमाणे। आणि हे असं बंद करा। आपण मोमोज बनवतो ना, अगदी त्याप्रमाणे। सगळ्यांनाच मोदक येतात म्हणा, पण मी काय साच्याचे करत नाही। साच्यामध्ये जास्ती पीठ लागतं आणि हे आपलं कमी लागतं सारण। असे जवळ करा, म्हणजे छान होतात पाऱ्या, आणि बंद करायला पण इझी जातं। चांगलं टम्म भरा, म्हणजे खायला पण छान लागतं।
हे बघा एकदा काढले मी तळून आणि हे सेकंड टाइम टाकले. आज अंगारकी संकष्टी आहे. उकडीचे मोदक नाही केले आज, तळणीचे केले थोडे वेगळे. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका हां. गोल्डन कलर आला ना झाले आपले. दोन्ही बाजूनी हे बघा काढलेले. माझे 1 वाटी खोबऱ्यामध्ये आणि अर्धी वाटी गुळामध्ये एक मोठी वाटी होती. 24-25 झाले. आपल्याला 21 मोदकांचं दाखवायचं असतं नैवेद्य. 24-25 भरपूर झाले. पलटवायची गरज नाही, ते आपोआप पलटी होतात. हे बघा असे सर्व तळून घ्या. अंगारकी संकष्टीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणीला अजून तळू दे चांगले व्यवस्थित. गाईज आपले तळणीचे मोदक तयार आहेत. कसे वाटले लाईक सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणीला लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. असेच मी छान छान वेगळे वेगळे व्हिडिओ बनत जाईन. तुम्ही लाईक केल्यावर मला होप्स येईल.